नमस्कार पशुपालक मित्रांनो, पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तर आज आपण तुमच्या गाईमध्ये किंवा म्हशीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे जर लक्षणं असतील तर 100% तुमची गाय रिपीट होणार नाही, 100% रिपीट होणार नाही। त्यासाठी ते लक्षणं जे काय आहे ते जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। तर बऱ्याच वेळेस काय होतं की आपण गायीची याय करतो किंवा तिला वळूकडून किंवा म्हशीला हेल्याकडून क्रॉस करून घेतो, परंतु ती उलटते। परंतु जर मी जे लक्षणं सांगणार आहेत हे लक्षणं जर तुमच्या गाई म्हशीमध्ये असेल तर तुमची गाय 100% उलटायला नाही पाहिजे, रिपीट व्हायला नाही पाहिजे, 100% गाभणच व्हायला पाहिजे। जर तुमची गाय उलटत असेल हे लक्षण असून सुद्धा तर नक्कीच एकतर तुमच्या जो सांड आहे किंवा वळू आहे ह्याला आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, किंवा मग जे सिमेंट वापरतो आपण याय करताना त्या सिमेंट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं आपण समजून घ्यायचं आहे। आपल्या गायीमध्ये किंवा म्हशीमध्ये काहीही दोष नाही असं आपण समजून घ्यायचं आहे। तर त्या सर्वात प्रथम आणि पहिलं लक्षण म्हणजे तुमची गाय किंवा म्हैस ही बरोबर हिटवर येते का, म्हणजे ती बरोबर 21 दिवसाला हिटवर येते का। एक दिवस मागे पुढे ठीक आहे, 21 दिवसाऐवजी 20 दिवसाला किंवा मग 21 दिवसाऐवजी 22 दिवसाला का होईल, पण मग ती जर या 21 दिवसाच्या किंवा 20, 21, 22 या दिवसातच जर ती हिटवर येत असेल, आज हिटवर आल्यानंतर बरोबर 21 दिवसांनी किंवा 20 दिवसांनी किंवा 22 दिवसांनी जर हिटवर येत असेल तर नक्कीच तुमच्या गायीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये। त्यासोबतच जर या 21 दिवसाच्या पिरियड मध्ये म्हणजे जो हा त्यांचा माझाचा जो पिरियड आहे तर 21 दिवसांनी हिटवर येण्याचा, त्या 21 दिवसाच्या पिरियड मध्ये ती जर काही घाण टाकत नसेल, सोट टाकत नसेल, डिस्चार्ज टाकत नसेल तर नक्कीच तुमच्या गायीमध्ये किंवा म्हशीमध्ये काहीच अडचण नाहीये। त्यासोबतच तिसरं लक्षण जर म्हटलं तर तुमची गाय किंवा म्हैस ही ओरडते का, 12 ते 24 तास तिची हीट राहते का। जर 12 ते 24 तास तुमच्या गायीची हीट राहत असेल, ती ओरडत असेल 12 ते 24 तास तर नक्कीच आपल्या गायीमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही। त्यासोबतच आपल्या गायीचा जो सोट आहे तो जर काचेसारखा असेल, म्हणजे जमिनीवर पडल्यानंतर तो जर पारदर्शक असेल, म्हणजे जमीन आरपार दिसत, आपल्या खालचा आरपार दिसत असेल जमिनीवर पडल्यानंतर तर नक्कीच आपल्या गायीमध्ये काही अडचण नाहीये। आणि यासोबतच काही बेसिक गोष्टी आहे त्या जर आपण रेग्युलर मध्ये करत असाल तर नक्कीच तुमच्या गायीमध्ये प्रॉब्लेम नसून तो एक तर वळू किंवा सांडमध्ये आहे किंवा मग हेल्यामध्ये आहे। जर याय करत असाल तर सिमेंट मध्ये आहे। तर बेसिक गोष्ट कोणती, तुम्ही जर डिवर्मिंग वेळेवर केलेलं असेल, तिला जंताचं औषध वेळेवर दिलेलं असेल, त्यासोबत मिनरल मिक्सचर दररोज 100 ग्रॅम 100 ते 200 ग्रॅम जर देत असाल, त्यासोबतच तिला संतुलित आहार हा वेळेवर आणि तिला पाहिजे तेवढा जर देत असाल, आपण मागे व्हिडिओ बनवलेले डिवर्मिंगचे सुद्धा बनवलेले आहे, त्यासोबत मिनरल मिक्सचर कोणतं द्यायचं त्यावर सुद्धा बनवलेले आहे, संतुलित आहार कसा द्यावा यावर सुद्धा बनवलेला आहे। ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर तुम्हाला नक्कीच कळेल की या गोष्टी जर तुम्ही करत असाल आणि तुमच्या गायीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे जर हे लक्षणं असतील तर नक्कीच तुमची गाय किंवा म्हैस 100% गाभण राहायलाच पाहिजे। जर नसन राहत एवढं असूनही जर ती बरोबर 21 दिवसाला हिटवर येत असेल आणि तुम्ही याय करत असाल तर नक्कीच त्या सिमेंट मध्ये प्रॉब्लेम असेल, किंवा मग तुम्ही जर क्रॉस करत असाल तर त्या वळूमध्ये किंवा मग त्या हेल्यामध्ये प्रॉब्लेम आहे असं आपण समजून घ्यायचं आहे। त्यामुळे नक्कीच या गोष्टीचा विचार करावा, इतर गोष्टीकडे लक्ष देऊ नये। किंवा बरेच शेतकरी मग गर्भपिशवीची स्वच्छता करण्याकडे लक्ष देतात, इतर गोष्टीकडे लक्ष देतात, त्याऐवजी हे जर लक्षणं असतील तर बाकी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाहीये। तुम्हाला सिमेंट एकतर चेंज करायचं आहे, सिमेंटचे स्ट्रॉ तपासून घ्यायचे आहे, त्यासोबतच जर वळू किंवा हेल्याकडून क्रॉस करून घेत असेल तर ते नक्कीच बदलायचं आहे। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।